ज्याला आपल्या बुद्धत्वाच्या वेगवेगळ्या तेजाची पूर्ण जाणीव झाली त्याने त्याला वाढवण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये अनुकूल वातावरण जागवलं पाहिजे. कोणतंही बुद्धत्वाचं आचरण किंवा तरंग किंवा त्याची अनुभूती ही आपण स्वतः निर्माण करतो. ती बाहेरून येत नाही, ती आतमधून जागी होती. आतमधून जागी झालेली बुद्धत्वाची अनुभूती ही आपल्याला कर्मानं तिला मायन्यूटली अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये आपण तिचा साक्षात्कार केला पाहिजे, तिची अनुभूती केली पाहिजे. अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये बुद्धत्वाची अनुभूती होते. उदाहरणार्थ आपण या हॉलमध्ये रात्री 10 पर्यंत थांबलो. आपण जास्त वेळ ध्यान केलं आणि जास्त वेळ ध्यान केल्यामुळं बरसात सुरू झाली आणि या हॉलमध्ये कुठून तरी 2 हे चित्ते आले आणि आपण पाहू लागलो की अरे बापरे, आपल्या हॉलच्या समोर 2 चित्ते आहेत. आपली अवस्था त्यावेळेस काय होईल? अशा वेळेस आपण आपल्या अनुभूतीचा त्या ठिकाणी प्रत्यय देऊ शकतो. त्यावेळेस जर आपण सर्वजण मंगलमैत्री एकसारखी केली, उद्घोष केल्याप्रमाणे, तर त्याचे जे तरंग आहेत ते आपोआपच्या हॉलच्या बाहेर जातात आणि ते जे आक्रमक चित्ते आहेत ते तिथून निघून जातात. ताडोबा जंगलातली घटना अशीच आहे. एक परदेशी माणूस हे प्रवज्या घेण्यासाठी तिथे आला. पूज्य भंते ज्ञानज्योती थेरो यांनी त्यांना प्रवज्या दिली, सामनेर बनवली. सामनेर त्या झाडाखाली बनवल्यानंतर बाजूला छोट्या छोट्या गुफा आहेत. त्या साऱ्या गुफा वाघाच्या गुफा आहेत. सुरुवातीला सारे वाघ तिथे 4:30 ते 5:30च्या दरम्यान त्या गुफेमध्ये येऊन आराम करत होते. परंतु आता त्या गुफा भिक्खूंनी ऑक्युपाय केल्या. तर भिक्खू तिथे हे जाऊन ध्यान करतात. सकाळी भोजनानंतर 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 आणि 4 ते 5 पर्यंत वेगवेगळे भिक्खू तिथे ध्यानाला बसतात. पण त्या दिवशी एका गुफेमध्ये हा फॉरेनचा जो सामनेर भंते आहे तो जाऊन त्यांनी ध्यानाला सुरुवात केली. त्याचं ध्यान मोठं सेन्सिटिव्ह होतं. हे संवेदनशील साधक सामनेर असल्यामुळं त्यांनी कमालीचा विकास केला. तर त्याचं 3 तास ध्यान तिथं झालं आणि 4चा वेळ झाला. 4चा वेळ झाल्याबरोबरच त्या दरम्यान तिथे वाघ आला आणि समजा आपल्या दरवाजाजवळ वाघ आहे आणि इथे एक गुफा आहे आणि तो भंतेजींनी नमके डोळे उघडले आणि वाघ तिथे उभा राहिला. काय अवस्था होईल त्या साधकाची? त्यांनी लगेच मोबाईल घेतला आणि पूज्य भंते ज्ञानज्योतीला बोलवलं की हॅलो वेनरेबल, नाव टायगर कमी हियर and how to do now. I have no power.
लगेच भंतेजी चालत चालत आली आणि त्या वाघाच्या 10 फूट 5 फुटावर उभे राहिले. भंतेजींनी मंगलमैत्री केली. ज्ञानज्योतीची मंगलमैत्री खूपच प्रभावी आहे आणि एवढी प्रभावी मैत्री की तो टायगर, तो वाघ तिथून असा वळला आणि जंगलात गेला. त्याने दोन्ही भंतेला कोणताही हल्ला किंवा त्रास दिला नाही. असे ताडोबातले बरेच वाघ हे 20 फुटाहून 15 फुटाहून त्या भंतेच्या अधिष्ठानापासून जात राहतात. ते कुणालाही काही करत नाही. कोणताही प्राणी असो त्याच्यामध्ये प्रेम, दया, मैत्री आहे, परंतु आपण तसं त्याला हँडल केलं पाहिजे. थायलंडमध्ये एक एरिया असा आहे ज्या जंगलामध्ये जवळजवळ 250च्या पुढे वाघ आहेत. एवढे भले मोठे मोठे वाघ आहेत आणि ते पट्ट्याचे वाघ आहेत आणि भिक्खू लोक त्या वाघाला योग्य ते आहार देतात. त्यांना जो हवा आहे तो आहार त्यांना ते हातानं चारतात. असं त्यामुळं कोणताही वाघ हा अशा अन्नदात्या भिक्खूला साधा पंजा मारत नाही. असं जर हात केला तर ते हातावर त्यांचा पंजा देऊन ते त्यांना वेलकम करतात किंवा प्रणाम करतात. कधी कधी असा हात उचलून ते प्रणाम करतात आणि बरेच वाघ ही इकडनं दोन्ही बाजूनं चालत चालत जातात. काही भिक्खू वाघाच्या पाठीवर बसून चालतात, परंतु त्यांना ते वाघ अजिबात पूर्णपणे चवताळून किंवा खवळून त्यांना चावत नाही, त्यांच्यावर डरकाळी फोडत नाही. ते सारं प्रेम, अमर्याद प्रेम, अमर्याद मैत्री, अमर्याद करुणा यामध्ये आपण डुबलो पाहिजे. आपल्यामध्ये ही अनुभूती आली पाहिजे की माझ्यामध्ये अमर्याद प्रेम आहे. माझं प्रेम हे तात्पुरतं नाही, माझं प्रेम हे स्वार्थी नाही, माझं प्रेम हे मतलबी नाही, माझं प्रेम हे तात्पुरतं नाही, तर माझं प्रेम हे अमर्याद आहे. निर्विकार प्रेमानं मी सर्व प्राणी मात्रावर मंगलमैत्री करतो. माझी मंगलमैत्री अमर्याद आहे. माझी मंगलमैत्री ही संक्षिप्त नाही, ती अमर्याद आहे. असं आपण दररोज वारंवार सातत्यानं मंगलमैत्री करून या बुद्धत्वाचा अनुभव घेतला पाहिजे. मंगलमैत्रीच्या करण्यातच बुद्धत्व आहे. शील पालन करण्याच्या परिपूर्ण निष्कलंकपणामध्येच बुद्धत्व आहे. दान देण्याच्या अपार मैत्रीनं, अमर्याद नम्रतेनं, अमर्याद निर्विकारपणानं दान देण्यातच बुद्धत्व आहे. अमर्याद दान देणं, किती दान देणं, त्याला काही अगदी प्रमाण नाही. एवढं दान देणं की लोक ते दान पाहून थक्क झाले पाहिजे. हे दान देण्याच्या अमर्याद पावित्र्यामध्ये पूर्ण बुद्धत्व आहे. आपल्या इथे जे 30 वर्षापासून मी पाहतो उपासक प्रभाकर भांबळे आहे. कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी किती भिक्खूला ते दान देते. भोजन दान, त्याच्यात अनेक पदार्थ. तर हे जे दान देण्याची आत्मीयता आहे, निर्मळता आहे, त्याच्या बदल्यामध्ये मला काहीच नको. हे जे मी देतो त्याच्या बदल्यामध्ये मला काहीच नको. मी अनुभवलेली एक गोष्ट आहे.
कर्नाटकामध्ये बिदर जिल्हा आहे. तिथे एका व्यक्तीची पत्नी मरण पावली. एकदम असं डोंगराच्या पायथ्याशी मला त्यांनी नेलं 4 व्हीलरमध्ये. त्यांनी कमीत कमी 10 लाखाचा नाही 10 कोटीचा तिथे भल्ला मोठा स्तूप बनवला. आपल्या दीक्षाभूमीचा तिथं दुसरा तो नमुना आहे, ट्रू कॉपी. आणि त्याच्यात त्या दीक्षाभूमीसारखं बाबासाहेबांचं चैत्य केलं, रमाबाईचं चैत्य केलं. आणि तिथून त्यांनी आणखी कुठून बाबासाहेबाच्या थोड्या अस्थी आणल्या, ते पण त्यांनी सोन्यात ठेवल्या त्यांनी. आणि अशा पद्धतीने त्यांनी मला त्याचं उद्घाटन करायला निघालं. आणि पत्नीचा छोटासा फोटो असा एवढा एका बाजूला ठेवला, तो उजव्या बाजूला. म्हणजे पत्नीला अजिबात जास्त महत्त्व दिले नाही. बाबासाहेब आणि रमाबाईला त्यांनी एवढं महत्त्व दिलं. तर हे जे दान देण्याची त्याची इच्छा आहे, जन्मभराचं त्यांनी कमावलेलं, तिथल्या स्तूपाला लावलं त्यांनी. आज तिथे दर महिन्याला एवढी गर्दी होते, धम्म उपासक उपासिका. आणि म्हणून आपल्या जवळ आपण आपल्या जगण्यापुरतं ठेवावं, बाकी देतच राहावं दान. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मी आणखी तुम्हाला सांगलं पाहिजे, यवतमाळच्या एका डॉक्टरकडे मी नेहमी जात होतो. त्यांचं नाव होतं अशोक कांबळे. ते सोनोग्राफीचा डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर आहे. तुमच्या पोटात किंवा पाठीत कोण्या अंगाच्या भागामध्ये तो फोटो काढून त्याचं निदान सांगतो की हे रोग आहे तुम्हाला. त्याने जिंदगीत जेवढं कमावलं, जवळजवळ 5,000 कोटीचं त्यांनी पूर्ण दान तिथल्या सेंटरला दिलं त्यांनी. त्या सेंटरचं नाव आहे ध्यानभूमी. प्रचंड जमीन घेतली त्यांनी, एवढी जमीन घेतली आणि एवढे हॉल बनवले त्यांनी ध्यानाची. आणि पूर्ण पहाडच्या पहाड त्यांनी विकत घेतला. 5,000 कोटी रुपये त्यांनी लावले. त्याची पत्नी MBBS आहे. त्यांच्या पत्नीला 2 लेकरं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. ते दोघंही जण तज्ज्ञ बनले त्यांनी डॉक्टर. आणि पत्नी आता तिथे काही दिवस राहिली. त्यांना वाटलं बा आपली भंतीजी झाली, आपल्याला भेटायला येतात. पण त्यांनी माझ्यासमोर कबूल केलं होतं की बघ म्हणे हे माझे गुरु आहेत डॉक्टर भदन खेमदमू. मी यांच्यासमोर सांगतो की मी तुझ्याकडे आता घरी कधी येणार नाही, साधं डोळ्यानं तुला पाहायला पण येणार नाही. तो तुझं घर सांभाळ, नाही तर तू काही कर तिकडं. ती बाई MBBS डॉक्टर असल्यामुळं ती तिथं काही दिवसच थांबली, 10-15 दिवस. आणि मग तिथून ती सेवाग्रामला गेली वर्ध्याला. तिथे तिने डॉक्टरचा पेशा दवाखान्यामध्ये धारण केला. तर ही जी डॉक्टरची सेवा आहे ही सुद्धा बुद्धत्वाचा अंग आहे. त्याच्यात तळमळ असते, त्याच्यात आत्मीयता असते, त्याच्यात जीवदान. या रोग्याला जीवदान मिळालं पाहिजे, हा रोग मुक्त झाला पाहिजे, अशी त्याच्यात फार मोठी संवेदना असते. म्हणून परवाच्या पेपरला आलेलं आहे की डॉक्टर हे काय धंदा आहे का. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी लक्ष घेतलं पाहिजे. जितका जास्त त्याग करत राहील माणूस, कोणताही त्याग करत राहील, तेवढं जास्त त्याचं बुद्धत्व, त्याची दानशूरता ही प्रगट होते. जितकी जास्त नम्रतेनं आपण एक वस्तू दान देणं, खुर्च्यावर बसून हात जोडून
तर हे अमर्याद नम्रतेचं संवेदना हे बुद्धत्वच आहे. अमर्याद लीनता हे बुद्धत्वाचं संवेदना आहे. एकदा हे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होते आणि यांना बुद्ध व्हायचं होतं आणि दीपंकर बुद्धाच्या काळामध्ये एका गावामध्ये बुद्ध दीपंकर येत होते आणि सारी सजावट, साऱ्या कमानी, सारे पताके, सारे तोरणं लावली आणि त्यावेळेस दीपंकर बुद्धाचं स्वागत प्रचंड झालं. पण एका ठिकाणी पाणी येत होतं, ते गदळ पाणी होतं, छोटासा असा नालीचा भाग होता. तर हे जे बोधिसत्व होते हे त्या नालीवर झोपले असे उताने म्हणजे उबडे की माझ्या अंगाहून हे दीपंकर बुद्ध जातील म्हणून. आणि बघा दीपंकर बुद्ध सारा तो महानगराचा परिसर पायानं चालले आणि इथून त्यांना टेजकडे जायचं होतं तर तिथं उभं राहिले. त्यांनी परचित्त विद्येच्या बळावर ओळखलं की हे बोधिसत्व आहे आणि यांच्या अंगावरून जाणं बरोबर नाही, कारण माझ्या पायाला घाण पाणी लागू नये म्हणून त्यांनी इथे एका पुलाचं काम केलं त्यांनी. आणि बघा बोधिसत्व हे सिद्धार्थ गौतम इथपर्यंत आपलं तिथं त्याने अंग टाकून त्यांच्यासाठी सोय केली होती. असं आपण परिपूर्ण झिजलं पाहिजे, आपण राबलं पाहिजे. आणि हे बुद्धत्वाचं फार मोठं अंग आहे. बाबासाहेब आंबेडकर यामध्ये 100% उतरलेले आहे. ते कोणतंही काम करण्यामध्ये झिजतच होते. म्हणून आपल्या शिलाला त्यांनी कुठं विकलं नाही, आपली आबरू त्यांनी कुठेही विकली नाही, आपलं वर्चस्व, आपला स्वाभिमान त्यांनी कुणालाही विकला नाही. पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी, पदासाठी, मानासाठी. एवढा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर अत्यंत पवित्र निष्कलंक होता. हे निष्कलंक मनाचा परिपूर्ण असा आपल्यामध्ये जागलेला स्वाभिमान हे बुद्धत्व आहे. आणि म्हणून बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकराला त्यांच्या शिलाला डाग लागला नाही. कुठं दाखवा तुम्ही, कुठेतरी बाबासाहेब खचले का? कुठंतरी त्यांनी कुणाचा 1 रुपया कधी खाल्ला का? कुठंतरी एक दारूचा थेंब त्यांनी पिला का? असा बाबासाहेब तुमच्यामध्ये जागणं आणि तुम्ही परिपूर्ण पवित्र वागणं, परिपूर्ण तुम्ही विकार मुक्त होणं, व्यसन मुक्त होणं, हे बुद्धत्वाच्या तरंगाचं आचरण आहे. म्हणून आपल्या मनाला परिपूर्ण झपाट्यानं वाढायला, वेगानं वाढायला जे थांबवणारं गती अवरोधक आहे ते शेवटचं आहे, ते म्हणजे डाऊटफुल माइंड. कुठेही डाऊट घेणं, कोणत्याही गोष्टीवर डाऊट घेणं, हे डाऊट आपल्याला परिपूर्ण